स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, पोलीस, तलाठी, शिक्षक, रेल्वे, ग्रामसेवक, वनरक्षक, कृषी सहाय्यक, कर सहाय्यक, PSI, STI, आरोग्य सेवक, संयुक्त गट ब आणि क आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न. भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा. 2209. भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढताना या ठिकाणी दोन दोन संख्यांची गट करायचे. उजवीकडून डावीकडे यायचं. 09चा एक गट आहे, 22चा एक गट आहे. अशी संख्या शोधायची की जिचा वर्ग 22पेक्षा जास्त असता कामा नये. 4×16, 5 घेतलं तर 5×5 25 मोठे होते, त्यामुळे 4×16 4चा भाग लागला आणि 4×16 गुणाकार इथं लिहायचा आणि बेरीज इथं करायची. 4 आणि 4 8, त्यामुळे 22मधनं 16 गेले, उरले 6. पुढचा संपूर्ण गट उतरून घ्यायचा असतो. 09 एकक स्थान 9 आहे. 8च्या पुढं एकतर 3 आलं पाहिजे, का तर 3 3 लागून दे 9 येते, पण 3 8 24 फार संख्या लहान होते. दुसरा 7 शिवाय पर्याय नाही, कारण 7 7 49. ओके, 7 7 49ला 9 हातचे आले 4, 7 8 56 आणि 4 60. अशा पद्धतीनं बाकी शून्य उरलेले आहे. इथं 7चा भाग लागलेला आहे. इथं बेरीज आलेली आहे. 7 आणि 7 14 आणि 8 आणि 1 9. 47 वर्गमूळ आहे. इथं जी संख्या असते बेरीज करून येणारी 94 बरोबर 47च्या दुप्पट असते आणि इथल्याच्या निमपट हा भागाकार असतो. 47 दुप्पट 94 आहे. 84ची निमपट 47 आहे. त्यामुळं 2209चं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ 47 आहे. अशा पद्धतीनं अनेक संख्यांचा सराव आपण करावा. धन्यवाद.